कदम, जनरल सायन्स, स्टँडर्ड 8, हेल्थ अँड डिसीजेस, आरोग्य व रोग। स्वास्थ्य ही सबसे बड़ी पूंजी है। युअर हेल्थ इज युअर रियल वेल्थ। आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे हे विचार आहेत। आजच्या पाठातून प्राप्त करायच्या अध्ययन निष्पत्ती। बालमित्रांनो, निरोगी आरोग्याचं महत्त्व तुम्ही समजणार आहात। रोगांचे प्रकार, त्यांची कारणं आणि त्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना करू शकतो किंवा केल्या पाहिजेत हे आपण समजून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मार्च पासून जवळजवळ आपण आज आता जुलै आला, आपण घरी आहोत आणि घरी बसून अभ्यास करत आहोत किंवा वर्क फ्रॉम होम, जी कामावर जाणारी लोक आहेत, नोकरी करणारी जी लोक आहेत, ज्यांना शक्य आहे ते वर्क फ्रॉम होम करत आहेत। मग या काळामध्ये देशाची प्रगती जी आहे ही कुठेतरी थांबलेली आहे, कारण लॉकडाऊन झालेला आहे। लॉकडाऊनमुळे बराच आपला जो काही कारखाने आहेत, उद्योगधंदे आहेत, हे थांबलेले आहेत आणि त्याचा परिणाम आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे। आणि म्हणूनच या आरोग्याचं महत्त्व हे काय आहे, देशाच्या प्रगतीसाठी आरोग्याचं महत्त्व काय आहे, हेच आपल्याला प्रकर्षाने आज जाणवत आहे। आणि म्हणूनच या आरोग्याची प्रत्येकाने कशी काळजी घ्यायची त्यावर थोडासा आपण आज प्रकाश टाकूया। देशाच्या प्रगतीसाठी निरोगी समाज आवश्यक असतो आणि म्हणून प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। पण आपल्यापैकी प्रत्येक जण केव्हा तरी आजारी पडलेलाच असतो। मग आपण आजारी कसे पडतो, का पडतो, आपल्याला हे रोग का होतात, या प्रश्नांची उत्तरं आपण शोधायला गेलो तर एक लक्षात येतं की आपल्याला रोग हे रोगजंतूंमुळे होतात। रोग झाल्यावर व्यक्तीची सामान्य शारीरिक स्थिती, मानसिक स्थिती व एकूण स्वास्थ्य बिघडलेले असते। आज आपण बघतो आहोत की कोविड-19 हा जो रोग आहे, हा कोरोना व्हायरस, कोरोना या विषाणूमुळे होतो। अतिशय सूक्ष्म असा हा विषाणू आहे, परंतु तो रोग झाल्यावर आणि होण्याच्या अगोदरही आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाची किंबहुना जगातील प्रत्येक नागरिकाची ही शारीरिक स्थिती, मानसिक स्थिती आज बिघडलेली आपल्याला दिसून येत आहे। मग हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच संपत्ती आहे हे म्हटलं जातं आणि म्हणून शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या संपूर्ण सुदृढ राहणं म्हणजेच आरोग्य राखणं होय। हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल and social well-beingness and not merely the absence of any disease. मग रोग म्हणजे काय? तर रोग म्हणजे शरीरक्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यांमध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजेच रोग होय। कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन सायकोलॉजिकल or physiological processes of body is called as disease. बघा, एखादा छोटासा विषाणू किंवा एखादा बॅक्टेरिया हा जेव्हा आपल्या शरीरात जातो आणि आपल्या शरीराच्या क्रिया ज्या आहेत, या क्रियांमध्ये काहीतरी बिघाड होतो, जैविक कार्यामध्ये बिघाड होतो, ती जी कार्य सुरळीत आपली चालू असतात त्याच्यामध्ये बिघाड होतो आणि ही बिघाड आणणारी स्थिती म्हणजेच रोग होय। आता या रोगांचे प्रकार कोणकोणते आहेत ते बघणार आहोत। टाइप्स ऑफ डिसीजेस। फर्स्ट, देयर आर टू टाइप्स अकॉर्डिंग टू ड्युरेशन अँड अकॉर्डिंग टू रिझन्स। अकॉर्डिंग टू रिझन्स, सम आर हेरिडिटरी डिसीजेस अँड सम आर ॲक्वायर्ड डिसीजेस। काही अनुवंशिक आहे, म्हणजेच आपल्या वंश परंपरेने आपल्या आईवडिलांकडून आपल्याकडे आलेले रोग ते अनुवंशिक रोग, आणि ॲक्वायर्ड म्हणजेच आपल्यातल्या ज्या काही सवयी आहेत त्यामुळे आलेले ते उपार्जित रोग। Acquired diseases are of two types, infectious diseases and non-infectious diseases. संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग। आणि according to duration, there are two types of diseases, chronic disease and acute disease. आता आपण बघितलं की रोग हे रोगजंतूंमुळे होतात। मग हे रोगजंतू म्हणजे काय?
What are pathogens? A pathogen is usually defined as a microorganism that causes or can cause disease. ज्या सूक्ष्म जीवांमुळे रोग होतात ते रोगजंतू या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हे रोगजंतू तुम्हाला दिसतायत. They are very small. We cannot see them with naked eyes. आता या रोगजंतूंमुळे रोग होतात. मग what are pathogens or microorganisms? Microorganisms are living things, but they are too small that we cannot see them with naked eyes. We have to use microscope. They are found everywhere in soil, air, water, etc. To see these microorganisms, we have to use this microscope, and through this microscope we can find which types of microorganisms are there. आता या रोगाची लागण कशा प्रकारे होते? तर हवा, पाणी, अन्न किंवा काही कीटक हे रोग प्रसारास कारणीभूत ठरतात आणि ज्या वेळेला या माध्यमातून आपल्या शरीरात रोगजंतूचा प्रवेश होऊन आपल्या शरीरातील काही पेशी या रोगजंतूंचा नायनाट करू शकल्या नाहीत तर रोगजंतूंची संख्या वाढते आणि ती प्रमाणाबाहेर वाढल्यास रोगाची लागण होते. Now there are types of diseases. First is epidemic diseases. An epidemic is defined as an outbreak of disease that spreads quickly and affects many individuals at the same time. Now, for example, flu, typhoid, jaundice, cholera, influenza, etc. Now, COVID-19, that is corona, is a type of epidemic disease and it is also known as pandemic disease. Now, what is pandemic? A pandemic is a type of epidemic, an outbreak that occurs over a wide geographical area and affect high proportion of the population. बघा, जगातील सगळ्या देशामध्ये या कोविड-19चा प्रसार झालेला आहे. म्हणजेच एकाच वेळेला अनेक लोकांना जे रोग होतात ते एपिडेमिक डिसीजेस असतात आणि जेव्हा संपूर्ण मोठ्या प्रमाणावर भौगोलिक प्रदेशावर याचा परिणाम होतो तेव्हा त्याला पॅन्डेमिक डिसीज असं म्हटलं जातं. इन्फेक्शियस डिसीजेस या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा चित्रात. An infectious disease is any disease caused by a pathogen, that is germ, such as a virus, bacteria, parasite or fungus, and it can affect from 1 to 2 to 4 likewise. Example, SARS, influenza, common cold, etc. Now we will see these types of infectious diseases. First is tuberculosis, क्षय. क्षय हा जो रोग आहे हा रोग्याच्या थुंकीतून हवेमार्फत याचा प्रसार होतो थ्रू एअर. मोड ऑफ इन्फेक्शन इज स्पीडिंग बाय पेशंट थ्रू एअर. या ठिकाणी तुम्हाला चित्रात दिसते बघा, जेव्हा एखादा माणूस शिंकतो तेव्हा त्याच्या थुंकीतून किंवा शिंकण्यातून जे काही बॅक्टेरिया बाहेर पडतात ते हवेमध्ये पसरतात आणि मग निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेल्यानंतर हा रोग होतो. These are the bacteria, that is Mycobacterium tuberculosis. याच्यामुळे हा रोग होतो. आता याची प्रमुख लक्षणं कोणती? What are the symptoms of tuberculosis? Chronic cough, a cough for more than 3 weeks, fever, bloody spitting, coughing up blood, weight loss, and difficulty in breathing. These are the symptoms of tuberculosis. Now, what are the prevention and treatment of tuberculosis? First of all, personal hygiene is very important. While sneezing or coughing, you have to use handkerchief. Immunization, BCG ही लस लहान बाळाला जन्मतःच दिली जाते आणि त्यामुळे क्षयरोगाचा प्रतिबंध करता येणं शक्य होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियमित औषध घेणं, वेळेवर डॉक्टरशी
संपर्क साधणं आणि डॉक्टरनी सांगितलेल्या ज्या काही सूचना आहेत त्यांचं व्यवस्थित पालन करणं, आपला उपचार योग्य वेळेत पूर्णपणे नियमित घेणं. BCG vaccine regular and complete. Typhoid, विषमज्वर. This infectious disease is caused by bacteria Salmonella typhi through contaminated food and water. The symptoms of typhoid: fever up to 104 degrees Fahrenheit, severe headache, rashes on the body, abdominal pain, dysentery. Sometimes loss of appetite is also there. So these are the symptoms of typhoid. टायफॉइड विषमज्वरावर उपाय आणि उपचार, प्रिव्हेंशन अँड ट्रीटमेंट. डिअर स्टुडंट्स, प्लीज बी केअरफुल. यू शुड ड्रिंक बॉइल्ड वॉटर. स्वच्छ व निर्जंतुक पाणी प्यावे. वॉश युअर हँड्स बिफोर ईटिंग. गेट वॅक्सिनेटेड. वॉश फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स बिफोर यूज. Cholera. This disease is caused by bacteria Vibrio cholerae through contaminated food and water. Symptoms of cholera: vomiting and diarrhea, उलट्या व तीव्र जुलाब आणि त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि पायामध्ये चैटके येतात. There are cramps in legs. Prevention and treatment against cholera. Vaccination is there. कॉलरा प्रतिबंधक लस टोचून घ्यावी. अवॉइड ओपन प्लेस फूड. उघड्यावरचे अन्न पदार्थ खाऊ नये. And most important, always drink boiled water because all these diseases are caused through contaminated food and water. So we should always drink boiled water. And most important, following hygienic practices. प्रत्येक वेळेला आपले हात जे आहेत हे साबणाने स्वच्छ धुणं अत्यंत आवश्यक आहे. With the help of this video, try to complete this puzzle. After completing the puzzles, please check your answers. लक्षणांवरून रोग ओळखा. रोग प्रामुख्याने यांच्यामुळे होतात: जीवाणू आणि विषाणू. सुरुवातीला ताप येणे, त्वचेवर लहान लहान फोड येणे, कांजिण्या, चिकन पॉक्स, दीर्घ मुदतीचा खोकला व बारीक ताप येणे, ट्युबरक्युलोसिस, fever up to 104 degree Fahrenheit and severe headache, typhoid, diarrhea and vomiting, cramps in legs, cholera. धन्यवाद.